पहिलं सुवर्ण पदक 1948 साली आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर 1949 साली भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण इथे झालेलं आपल्याला. 26 नोव्हेंबर 1949 संविधानात अंगीकरणाच्या वेळेस हा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच वेळेस तो लागू करण्यात आलेला भारतीय गणराज्य त्यावेळेचे हा क्षणचित्र आपल्याला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1950 साली. त्याच वेळेस प्रथम भारतीय प्रादेशिक संस्थानाची स्थापना IIT खडगपूरची सुरुवात झाली. संविधानाचं प्रथम संशोधन अधिनियम 1951 सालचं आणि त्याचबरोबर प्रथम पंचवार्षिक योजनेचा आरंभ 1951 साली झाला. रेल्वे नेटवर्कचं राष्ट्रीयकरण एशियातलं सगळ्यात विशाल नेटवर्क 1951 साली स्थापन झालेलं आहे. दिल्लीमध्ये प्रथम एशियाई खेळांचं आयोजन सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेलं आपल्याला पाहिजे. 1951 मध्ये भारतीय संविधानानुसार पहिलं निवडणूक प्रथम चुनाव आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातून निवडून आल्यानंतर प्रथम लोकसभेचं गठन झालं. त्यावेळेस ह्या महान मूर्त्यांचं छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबर UGCची स्थापना 1993 साली झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबर श्रीमती विजयलक्ष्मी पंडित हे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष झालेले संस्थान. भारत चीन पंचशील संधीच्या वेळेस सणत होता. भारताचा प्रथम डिजिटल कॉम्प्युटर HSC2M 1955 साली अस्पृश्यता अपराध अधिनियम कार्यान्वित होताना आणि अस्पृश्यतेपासून मुक्तता करण्यासाठीचा प्रयत्न अधिनियम यांच्या पायाभरणी होतानाचे प्रथम अखिल भारतीय संस्थानाची स्थापना 1956 साली. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठं त्यावेळेस गणलं गेलेलं आहे हिराकूड बांधाचं उद्घाटन करता येऊ शकतं. 1957 साली मुद्रा विश्वविद्यालय प्रणालीची प्रस्तुती करताना आणि भारतातलं पहिलं टेलिव्हिजनचा आरंभ होतानाचा 1959 त्यावेळेची परिस्थिती आपण इथे पाहू शकतो. सत्यजित रेचे फिल्म अपूर संसार विनेसने गोल्डन लाईन पुरस्कार प्राप्त झाला. त्यावेळेस राऊरकेला स्टील प्लांट उद्घाटन 1959 साली. आरती शहा इंग्लिश चॅनल तेरकर पार करणारी प्रथम एशियाई महिला. विलायतील स्टील प्लांट याचं उद्घाटन 1959 साली आणि पहिलं पळण्यातील धावण्यातले मिल्खा सिंग यांचं 400 मीटर दौडमधलं रोप रोमालोगिरीमधलं क्षण. IIM कोलकाता 1961 साली. मागवा स्टील प्लांट उद्घाटन 1964 साली. भारतात खाद्य नियम आणला गेलं 1965 साली. दुर्गापूर उर्वरक कारखान्याचं उद्घाटन 1965 साली आणि त्याच विकासासोबत सौंदर्य स्पर्धेमध्ये प्रथम भारतीय विश्व सुंदरी श्रुतिरिता फारिया 1966 साली. पंडित रविशंकर हे पहिले भारतीय ग्रॅमी अवॉर्ड विजेता 1968 साली. इस्रोची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर विजय कलामदारांचं उद्घाटन झालं त्यावेळेचे. बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1971चा बांगलादेश मुक्ती संग्राम. 1972 सालचा श्रीकांत पेटकर यांना 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण पदक आणि 1972 सिमला स्पर्धा झाला. श्रीमती इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांच्याद्वारे हस्ताक्षरांचं छायाचित्र. प्रथम आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज 1973 साली. आर्यभट्ट पहिला भारतीय उपग्रह लॉन्च केला गेला. वेडबिगारीच्या विरुद्ध काढण्यासाठी त्याचं पहिलं काम झालं ते 1976 साली. आपण 1978 साली दुर्गा भारतचं प्रथम टेस्ट बेबी जे आपण पाहू शकतो की भारतानं विकासाच्या पायऱ्या भारत स्वतंत्र झाल्या किती वेगानं जाताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर भारताला मदर टेरेसाचं पहिलं शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला ते 1979 साली. पुरुष एकलमध्ये 1980 मध्ये प्रकाश पादुकर यांनी इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पहिलं विजेतेपद मिळवलं. ते पहिले भारतीय. 9वा एशियाई खेळ 1983 साली आणि टेलिव्हिजनच्या सुरुवातीनंतर प्रथमच रंगीत टेलिव्हिजन हे 1982 साली भारतामध्ये सुरू झालं. त्यानंतर 1983 मध्ये कॉस्ट्युम डिझायनर भानुअतिया गांधी केली ऑस्कर मिळालेला आहे.
1983 साली कपिल देव यांनी भारताला पहिलं क्रिकेटमधलं विश्वकप विजयी होताना दिसलं. राकेश शर्मा पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री 1984 साली आणि पी.टी. उषाने 4 सुवर्णपदक आणि 1 रजत पदक मिळवलं त्या आशिया खेळामध्ये 1986 साली. 1986 सालीच पर्यावरण संरक्षण अधिनियम आलेला आहे. त्याबरोबर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड 1987 साली. भारताचा विकास वेगानं चालू असताना संरक्षणामध्ये पहिली मिसाईल जो मोठी मार्गाने अग्नी मिसाईल 1989 आणि कोट्टयम केरळ इथे प्रथम पूर्ण साक्षर जिल्हा म्हणून मान मिळाला 1989.